सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वहि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्णवैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे। कवी वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। परम सुंदर रूप श्यामळ इंद्रनीळ कांति कोमळ भय निवारण भक्तवत्सल वरपराक्रम कीर्ति विमळ भुवन कंटक दैत्यमारक अमर मोचन दैन्यहारक दुरितनाशन पुण्यकारक हरित संकट दासतारक विकट विषमताळ छेदक वरनावर दैत्य भेदक दशमुखांतक शिरच्छेदक ऋषिमुनि जन चित्तवेधक अमरभूषण
भूषण उत्तमोत्तम भुवनपाळकहारभोत्तम वीरवीरान्तकहा वीरोत्तम असुर अन्तकहा वरोत्तम सीताकांत स्मरण जय जय राम. जे आपल्यामध्ये नाही त्याचा त्रास होतो म्हणून आपण, आणि ते आपल्यामध्ये येऊ नये म्हणून आपण हे कवच करतो आहोत. कारण विषय फार तमोगुणाचा विषय आहे. तर आपण पाहतो आहोत हा तमोगुण, त्याची लक्षणं. देहामध्ये 3 गुण असतात. शुद्ध चैतन्य ते शुद्ध आहे, आनंदघन आहे, प्रकाशमय आहे, तेजोमय आहे, एकमेव आहे. पण तेच या उपाधीच्या ह्याच्यातून जणू काही जेव्हा व्यक्त होतं, तमोगुणातून व्यक्त होतं, तेव्हा ती काय लक्षणं ते सगळं पाहतो आहोत आपण. पाणी जसं एकच आहे, पण समजा वाटीमध्ये मिरपूड ठेवली आहे, त्याच्यात ते पाणी घातलं तर काय होईल? पाणी तिखट होतं. आणखीन काय, विषामध्ये घातलं पाणी तर पाणी विषारी होतं. उसाच्या रसात घातलं तर पाणी गोड होतं. मग आता हे जे विषारीपण जे आहे ते कसं ओळखायचं? ब्रह्म एकच आहे, पण ह्या गुणांमुळे ते विषारी होतं किंवा गोड होतं किंवा तिखट होतं. हे विषारीपण कसं ओळखायचं? त्याची लक्षणं काय आहेत? जसं एखादं फूल आपण पाहिलं की लगेच त्याचं ते कोणतं झाड आहे हे आपण ओळखतो. एखाद्याच्या बोलण्यावरून त्याचं मन कसं आहे, त्याच्या मनात काय आहे ते आपल्याला कळतं. किंवा त्या सुखदुःखाचे जे भोग आहेत त्या व्यक्तीचे, त्याच्यावरून आपल्याला कळतं पूर्वजन्मीचं काय पाप पुण्य त्याने केलेलं आहे ते सहजपणे ओळखता येतं. तसा हा तमोगुणाची लक्षणं पण पाहतो आहोत. काय वृत्ती असते? श्रीराम भांडण लावून द्यावे, स्वये कौतुक पहावे, कुबुद्धी घेतली जीवे, तो तमोगुण श्रीराम. असा तो पतंग जो असतो त्या दिव्याचा त्याला प्रकाश दिसतो, तर त्या इतक्या द्वेषाने त्या दिव्याच्या प्रकाशाकडे उडी घेतो. स्वतः तो मरतोच त्याच्यामध्ये, पण त्या दिव्याला पण विझवून टाकतो. सगळ्या जगाला अंधकार करून टाकतो. म्हणजे स्वतःचं काही पण होऊ दे, तळपट होऊ दे, केर होऊ दे, पोतेर होऊ दे, पण दुसऱ्याचं पण चांगलं होऊ द्यायचं नाही. दुसऱ्याला कसा अपाय होईल हे पाहणं जे आहे त्याचा जन्मसिद्ध हक्क असतो. आणि मग त्यामुळे तो काय करतो? भांडण लावून द्यावे, स्वये कौतुक पहावे, कुबुद्धी घेतली जीवे, तो तमोगुण. मुद्दाम दुसऱ्याचं काहीतरी वाईट काढायचं, खोड काढायची, दुसऱ्यांमध्ये सगळं व्यवस्थित चाललेलं असतं तिथं भांडण लावून द्यायचं आणि पुन्हा त्याच्यात आनंद मानायचा. अंधार झाला तर आम्हाला आनंद, मुद्दाम ते सगळं त्याच्यात माती कालवायची आणि ते बघायचं आनंदाने. तर हा सगळा काय ही कुबुद्धी आहे म्हटली ही सगळी. आणि हे काही एखादी व्यक्ती असं नाही आहे, तर आज समाजामध्ये हे बोकाळलेलं आहे आणि आत्ताचंच असं काही नाही आहे. अशा या दुष्प्रवृत्तीमुळे मोठे मोठे इतिहास घडलेले आहेत. आपल्याला पुराणामध्ये, आपल्या इतिहासामध्ये अशी कितीतरी उदाहरणं सापडतील की सगळं व्यवस्थित होतं. राष्ट्रांमध्ये सुद्धा मोठी युद्ध या अशा प्रवृत्तीमुळे झालेली आहेत. आणि भगवान तर कसे म्हणतात ना, ही
कर्षयंत शरीरस्थम म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याला काही उपाय करतो तेव्हा भगवान म्हणतात मीच त्या शरीरामध्ये राहतो ना, मग मलाच ते उपाय करत असतात, मलाच त्रास देत असतात, इंद्रियांना त्रास देतात, इतरांना पीडा देतात. तेव्हा खरं म्हणजे ती भगवंतालाच पीडा होत असते. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. भांडण लावून द्यायचं, त्याच्यात आनंद, आणि पुन्हा सगळी कुबुद्धी म्हणजेच काय आहे की तमोगुणाचा आश्रय घेतलेला आहे. आणि हा तमोगुणाचं म्हणजे अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध याचा आश्रय, या सगळे विकार त्या मनामध्ये आहेत आणि त्या विकाराचा आश्रय घेतलेला आहे. आणि मग अशा वेळेला काय, माम आत्मपर देहेषु, आत्मदेह आणि परदेह, स्वतःच्या देहामध्ये आणि दुसऱ्याच्या देहामध्ये सुद्धा जो भगवान राहतोय. माम म्हणले प्रद्विषंतो, असा द्वेष करतात ते, अभ्यसूयक असा मत्सर करतात. म्हणले सगळ्यांच्या देहामध्ये जो भगवान राहतो त्याचाच द्वेष, त्याचाच मत्सर आहे हे सगळ्यांना. तसं ना की आपण बघतो की ते लहान मूल असतं ते चिडतं, रागावतं, रडतं आणि आईलाच मारतं, लाथ मारतं म्हणा, पण ती आई त्याला जवळ घेते, त्याला खाऊ घालते. मग अगदी तसंच जीव जो आहे, जीव जरी परमात्म्यापासून दूर जातो, त्याला भिन्न मानतो, त्याला मानत नाही, तरी परमेश्वर जीवाला सोडत नाही. त्या परमेश्वर त्या जीवाहून निराळा आपल्याला मानत नाही. आणि हे जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य हे काही वेगळं आहे का? ते एकच तर आहे ना. मग जेव्हा जीवाला दुःख होतं, जीवाला अपाय होतो, तेव्हा भगवान स्वतः असं सांगतात की मला त्रास होतो, मला दुःख देतात, ते मला द्वेष करतात. असे म्हणजे किती हीनता आहे इथे. मनुष्य देहाचा संबंध प्राप्त होऊनही मनामध्ये काय, जगाचा नाश व्हावा, तळपट व्हावं, पोतेरं व्हावं ही वृत्ती, असं करायला, सगळा जगाचा नाश करायला ते प्रवृत्त होतात. जी हा विषय नको वाटतो ना, पण करायचं काय? समजा कचरा झालेला आहे, मळ साठलेला आहे, तर आपल्यालाच त्याच्यात हात घालून काढावं लागतं ते सगळं. अगदी तसंच मग हे एखादा असा तमोगुणी असेल, भांडकुदळ असेल, तर आपल्याला त्याच्याबरोबर बोलायचं नसतं, पण तरीसुद्धा आपल्याला त्याच्याशी बोलावंच लागतं ना. जा, मी तुझ्याशी बोलत नाही म्हणून, जा चालता हो, असं सांगायला तर लागतं, म्हणजे बोलावंच लागतं आपल्याला तसं. आणि मग तसंच हे पण की तमोगुणाचं लक्षण ते आपल्याला जाणायचं आहे, ते काढून टाकायचं आहे, आणि म्हणून ते बोलणं आवश्यक आहे. समर्थ मुद्दाम त्या घाणीत हात घालून ते काढतायत. असे काय करणार? प्राप्त झाली या संपत्ती, जीवास करी यातायाती, कळवळा नये चित्ती, तो तमोगुण श्रीराम. काहीतरी तो करतच असतो, असं काही नाही आहे. काय होतं, पैसा मिळतो, प्राप्त झाली या संपत्ती, पण त्या पैशाचा उपयोग काय करतो तो? जा की जीवास करी यातायाती, दुसऱ्याच्या जीवाला पीडा द्यायची, हिंसा करायची, क्लेश द्यायचे,
त्रास द्यायचा हे त्या पैशाचा उपयोगाने तो करतो. ते कोणाला तरी सुपारी द्यायची किंवा काय करायचं. कळवळा नये चित्ती, इतकं कठोर काय पाषाण हृदयी असे त्याच्या मनामध्ये थोडीशी जाणीव नसते. चित्त असं साधा कळवळा येत नाही त्याच्या मनामध्ये, दया उत्पन्न होत नाही. आपण काय करतो आहोत हा विचारच नाही आहे, कारण तिथे विवेकच नाही आहे, जाणीवच नाही आहे. जसं ते भांड तापलं की त्यातलं पाणीसुद्धा गरमच होतं. मग तसंच आम्ही ज्या संगतीत राहतो, जे खातो, जसे आमच्यावर संस्कार होतात तसं हे शरीर बनतं आणि आमचं कर्मही तसंच होतं आणि आमचं मनही तसंच बनत बसतं. सगळा भांडण तंटे करायचं आणि पैसा पण सगळा आपल्याकडे जे आहे त्याचा उपयोग पण असा दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी करायचा. माशी जशी पडते अन्नामध्ये, स्वतः पण ती मरून जाते त्याच्यात, पण दुसऱ्याचं पण उलटी होते, दुसऱ्याचं पण उलटं हे होऊन जातं, अशी ती होऊन जाते. तो काय आहे तमोगुण. श्रीराम नावडे भक्ती, नावडे भाव, नावडे तीर्थ, नावडे देव, वेदशास्त्र न लगे सर्व, तो तमोगुण श्रीराम. जीवनाचं जे खरं कर्तव्य आहे, जे वेदांनी सांगितलेलं आहे, वेदविहित कर्म जे आहे ते सगळं त्याला अजिबात आवडत नाही. न आवडे भक्ती, नावडे भक्ती म्हणले, भक्ती आवडत नाही कारण भावच नाही त्याच्या मनामध्ये. साधा दुसऱ्याच्या आपल्या जवळचे आहेत त्याचा कळवळा पण येत नाही, तर तिथे देवाची भक्ती कुठला देवबीव काही ते मानतच नाही. आणि मग भाव नाही, भक्ती नाही, मग नावडे तीर्थ, नावडे देव, काही तीर्थयात्रा कराव्यात, कुठे जावं, तिथे काही दानधर्म करावा, काही अभिषेक करावा, काहीही आवडत नाही. देव तर मानतही नाही. मग त्याच्याहीपेक्षा दूर अजून राहिलं वेदशास्त्र न लगे सर्व, कुठलं शास्त्र वगैरे त्याला काही तमास त्याची पडलीच नाही आहे. हे सगळं खरं म्हणजे की हे कसं आपण जीवन जगलं पाहिजे ह्याचा जो विधी निषेध हे सगळं जे सांगितलेलं आहे ते वेदांनी सांगितलेलं आहे. आणि याच्याप्रमाणे जर आपण वागलो तर काय होणार आहे, साहजिकच जो काही वेदांचा जो आज्ञा आहे, शिष्टाचार जो सांगितला आहे त्याच्याप्रमाणे जर आपण वागलो तर आपली चित्तशुद्धी होणार आहे, आपल्या वासनांचा क्षय होणार आहे, पण ज्ञानाचे अधिकारी होणार आहोत, ज्ञानप्राप्ती होईल आणि मोक्ष मिळणार आहे. पण यातलं काहीच त्याला आवडत नाही, न त्याला त्याची जाणीव आहे, न त्याला काही त्याची पर्वा आहे. असा जो उद्धाराचा, आपल्या विकासाचा, ज्ञानाचा मार्ग पण तो सुद्धा तो लाथाडतो, स्वतःहूनच लाथाडतो. सगळा अंधारच आहे ना सगळा, तिथे विवेक कसा येणार आहे सांग. श्रीराम स्नान संध्या नेमनसे, स्वधर्मी भ्रष्टला दिसे, अकर्तव्य करीतसे, तो तमोगुण श्रीराम. आता वेदांनी काय सांगितलंय, जे आपला दिवस सगळा आपण घालवतो, या ज्या प्राकृतिक ते स्वाभाविक ज्या आपल्या गरजा आहेत, शरीर आहे तर ते शरीर स्वच्छ ठेवलं पाहिजे, त्याला तहानभूक आहे तर ते तहानभूक सगळी ती भागवली पाहिजे, म्हणजे रोजच्या रोज अन्न व्यवस्थित त्याला दिलं पाहिजे, पाणी दिलं पाहिजे, आणि सगळी इंद्रिय जी आहेत त्यांची जी कार्य आहेत, त्यांच्या ज्या क्षमता आहेत त्या सगळ्या वापरल्या गेल्या पाहिजेत. आणि मग त्याप्रमाणे वेदांनी अगदी साधं कर्म सांगितलं, फार अवघड काही नाही ना, की रोज स्नान करावं, कसं स्नान करावं,
की संध्यावंदन करायचं आहे, काही प्राणायाम करायचा आहे, नित्यपूजा करायची आहे. तर हे सगळं नित्य कर्म सांगितलेलं आहे वेदामध्ये. रोज हे झालंच पाहिजे. स्नान तर रोज आहे, संध्यावंदन सुद्धा रोज झालं पाहिजे. कारण याच्यामुळे नुसती स्वच्छता नाही आहे, तर चित्तशुद्धी होते, मनाची एकाग्रता, मनाचा समतोल, मनामध्ये जे सद्गुण आहेत, भक्ती वाढते, श्रद्धा वाढते, आशा जो आहे दुर्दम्य अशी आशा निर्माण होते, मनोबल वाढतं. असं हे करणारं लहानपणीच हे संस्कार जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा हे आवश्यक आहे. सगळं आपल्या जीवन विकासासाठी हे सगळं सांगितलेलं आहे. पण स्नान संध्या नेम नसे, त्याच्यात काही कुठलाही नेम नाही, कुठलं काय करायचं आणि म्हणजे कधी केलं कधी नाही केलं हे पण नाही, तर ते करायचंच नाही, त्याला मानायचं पण नाही. स्नान संध्या नेम नसे, स्वधर्मी भ्रष्टला दिसे. आपलं कर्तव्य जे आहे स्वधर्म म्हणले, स्वधर्मो सगळ्यात श्रेष्ठ जे आहे ते स्वधर्म आहे. परधर्मो भयावह, पण आपल्याच धर्माच्या विषयी तो काय भ्रष्टला दिसे म्हणले, भ्रष्ट झालाय, तो करतच नाही काही त्याचं कर्म, आणि जे नाही ते करतो आहे, अकर्तव्य करतो आहे सगळं. ते काय आहे, तो तमोगुण. लहान मूल जे असतं ते रडतं, हसतं, मग त्याच्या त्या रडण्याला हसण्याला काही ताळतंत्र असतं का, काही काळ वेळ असतो का, कधी काय करेल ते माहिती नाही, कुठेही काही करतो ते. त्याप्रमाणेच यांच्या वागण्यातही काहीही ताळतंत्र नसतो, कशाचा नेम नाही, काय करायचं आणि कुठे करायचं, कधी करायचं हे काही त्याला कळतच नाही. पण ते बाळ होऊन म्हणजे ते अजून त्याचं मन विकसित झालेलं नसतं. मग तसेच हे दगडासारखे ना, सगळी बुद्धी आहे, सगळे इंद्रिय सगळी सक्षम झाली आहेत, भोगाला तयार आहेत, पण नियम पाळायचे नाही, ताळतंत्र मात्र ठेवलं नाही काही. असं काही उचित अनुचित योग्य अयोग्य याचा काहीही विचार, त्याचा काही कुठला सारासार विचार तो काहीच नाही, नको तेच तो करत असतो, अकर्तव्य करीत असे म्हटले. जे करायला नाही पाहिजे, जे निषेध सांगितलेला आहे तेच तो करतो. असं काय आहे ते तमोगुण. श्रीराम ज्येष्ठ बंधू बाप माये, त्यांची वचने न साहे, शीघ्र कोपी निघून जाये, तो तमोगुण श्रीराम. सहजपणे रोज आपण घरोघरी आज हे सगळं चित्र पाहतो आहोत, आणि ह्या आजची परिस्थिती नाही आहे, पुन्हा तेच की हे होतच आलेलं आहे. हा तमोगुणाचं लक्षण आहे. मग तो तमोगुण कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. पण जर आपल्याला वाटत असेल की आपलं राष्ट्र, आपला समाज, आपलं कुटुंब, आपला स्वतःचा विकास व्हायला पाहिजे, तर हा तमोगुण आपल्याला काढला पाहिजे, आणि त्याच्यासाठी ही सगळी लक्षणं आहेत. असं जर वागणं दिसत असेल, मतलब ते माझ्यामध्ये आहे की आणखीन कुणामध्ये आहे, तर ते काय आहे, ते तमोगुण आहे, ज्याच्यामुळे आमचा विकास होणार नाही आहे, उद्धार होणार नाही आहे. जसा आता उकिरडा असतो, एक जण कचरा टाकतो, दुसरा पण टाकतो, रोज त्याच्यावर कचरा टाकला जातो, आणि मग काय होतं, फुगत जातो तो उकिरडा. पण तो उकिरडा आहे ना, शेवटी तो फुगून काय कोणाची प्रगती होते, काही कोणाला फायदा होतो, उलट आणखीन त्रासच सगळ्यांना होत असतो. सगळ्यांना जे त्याचे सगळे काय अपायच होत असतं, रोग होतात, आणि घाण दुर्गंधी सुटते, प्रदूषण वाढतं, फुगतच जातो आपला सगळा. अगदी तसंच इथे मी म्हणजे कोण हे सगळा अहंकार फुगत असतो इथे, स्वतःला फार तो फार मोठा समजतो, ग्रेट, त्याच्यापुढे काही त्याला वाटत नाही. त्याच्यापुढे मग ज्येष्ठ बंधू बाप माये,
त्यांचे वचन नस आहे. कोण कुठले माझे मोठा भाऊ बघत नाहीत, आई नाही, वडील नाही, काही नाही, तर ऐकायचं पण नाही. अरे ऐक बाबा, ते साधं ऐकायला पण नाही. तो शीघ्र कॉपी निघूनच आहे, बडबडत बसा तुम्ही, चाललो निघून जातात सरळ सगळं इतकाचा. म्हणजे इतका अहंकार, तो मूर्तिमंत स्वार्थ आता सगळा एकवटलाय. स्वार्थाचं गावच आहे ते मुळे. असं इतकीशी मनामध्ये नुसतं कपट, आणि त्याच्यामध्ये कुठलं काही शास्त्र नाही, विधी नाही, निषेध नाही. व मग काय मनाच्या वशच झालंय. त्या भावनांना काही लगामच नाही आहे. लगेच पारा चढतो वरती, शीघ्र कोपी वाढला. आणि मग ते काय आहे सगळं असं मोठ्यांचं ऐकायचं नाही, त्यांना पुन्हा बोलायचं किंवा त्यांची अवज्ञा करायची. हे सगळं काय आहे? हे तमोगुण आहे, प्रमाद आहे, हा मृत्यू आहे सगळा हा असा. श्रीराम. उगेची खावे, उगेची असावे, स्तब्ध होऊन बैसावे, काहीच स्मरेना स्वभावे, तो तमोगुण श्रीराम. मोठ्यांनी काही सांगितलं, आज घरी बस, जाऊ नकोस, हे करू नको, तर लगेच चिडायचं आणि निघून जायचं. पण एरवी स्वतःचं मात्र सगळं व्यवस्थित करायचं. उगेची खावे, उगेची असावे, मस्त पाहिजे तेव्हा खायचं, प्यायचं, बसायचं आपलं. त्या बैलाच्या अंगावर जर तो गोचिड असतो, त्या गोचिडाप्रमाणे ही वृत्ती आहे. रक्त पीत राहायचं सगळं. उगेची असावे, उगेची बैसावे, उगेची खावे. म्हणजे इंद्रियांना हे विषय आवडत असतात आणि त्या इंद्रिय त्या विषयांच्या मागे धावत असतात. मग तसाच हा जीवन निर्वाह चालू आहे. बस तिथे काही विचारच नाही. इंद्रियांच्या स्तरावर त्यांना ते मिळालं की ती इंद्रिय फोफावणारच आहे. तसाच हा त्यांचं जीवन चालू असतं. उगेची खावे, उगेची बसावे. तिथं काही जाणीव, काही जागरूकता, काही विवेक, की बाबा खरं म्हणजे प्रत्येक कर्म हे जागरूकतेने आपण केलं तर ती परमेश्वराची पूजा होते. आणि मग त्या कर्म ते कुठलं करायचं, कसं करायचं, कोणी कोणतं कर्म करायचं, हे सगळं वेदांनी सांगितलेलं आहे ना. पण ते वेदशास्त्र मुळी मानलंच नाही आम्ही, त्याला काही जरूरच पडत नाही. मग त्या कर्माचं फळ काय मिळतं, त्याचं प्रयोजन काय, हा विचार पण आहे, ते सुद्धा शास्त्रांनी सांगितलं. पण ते आम्हाला बघण्याची वृत्तीच नाही आहे. बस उगेची खावे, उगेची बसा, आपलं खायचं, सकाळी उठलं की हंडे शिजवायचे, भरायचं पोट, झोप आली की झोपून जायचं. स्तब्ध होऊन बैसावे, काहीच स्मरेना स्वभावे. स्तब्ध होऊन बैसावे, ही जी वृत्ती आहे म्हणजे त्याला काही कळत नाही वगैरे नाही ना. ते ह्या आपण सुद्धा कधी कधी असे तमोगुणी नाही का होत. कितीतरी संधी चालून येत असतात आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी, जीवन विकासासाठी, किंवा काही परोपकाराच्या संधी ज्या आहेत त्या उपलब्ध असतात. संधी आहेतच, दार ठोठावत असते, पण आमचं दार बंद असतं ना. एक फार सुंदर चित्र प्रसिद्ध झालं होतं, त्या कलाकारांनी हे चित्र काढलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक महात्मा म्हणजे जीजस क्राइस्ट असे कंदील घेऊन उभे आहेत आणि त्या समोर एक दरवाजा असं चित्र आहे ते. तर त्या चित्रकाराचा एक मित्र त्यांनी ते बघितलं, म्हणले खूप सुंदर काढलं आहे चित्र, पण म्हणलं एक चूक केली आहेस त्याच्यामध्ये, की तो जो दरवाजा आहे त्याला कडीच नाही काढली. म्हणले तो म्हणलं चूक नाही केलेली ही. म्हणले त्या दरवाजा जो आहे ना तो मनाचा दरवाजा आहे, आणि त्या मनाच्या दरवाजाला म्हणे फक्त आतूनच कडी असते, बाहेर कडी नसते. आम्ही कडी लावून घेतो तोपर्यंत आम्ही आपली मनाची कवाडं उघडत नाही, त्या जगाकडे डोळे उघडे करून बघत नाही, तोपर्यंत आम्ही आमचा विकास करू शकत नाही.
संधी चालून येतात, पण आम्ही काय या तमोगुणाच्या वर्चस्वाखाली स्तब्ध होऊनी बैसावे, काहीच स्मरेना स्वभावे. स्तब्ध, संधी आली, अरे बाबा उठ जा, हे कर ते कर, त्यावेळी आम्ही स्तब्ध, काही करत नाही. म्हणजे ज्यांनी कीर्ती होईल, काही परलोकीची सद्गती प्राप्त होईल, अशा वेळेला आम्ही झोपा काढतो, झोप येते. पण वाईट कर्म करायच्या वेळेला मात्र झोप एकदम सोशल डिस्टन्सिंग, दूर राहते आपल्यापेक्षा एकदम. ज्याच्यामध्ये आपलं कल्याण आहे ते करायला आळस येतो, पण सुख करायच्या वेळी मात्र फार उत्साह असतो. हे असं सगळं होत असतं. हे सगळं काय आहे तर तमोगुण आहे. तिथं विचारच मुळी नाही आहे, अजिबात विचार. श्रीराम चेटकविद्येचा अभ्यास, शस्त्रविद्येचा हव्यास, मल्लविद्या भावी जास, तो तमोगुण श्रीराम. भगवान सांगतात की प्रेतां भूतगणांशान्ये यजन्ते तामसा जनाः. जसं कर्म करायचं आहे, ज्याची पूजा करायची आहे, त्याप्रमाणे सगळी साधनं लागतात ना. म्हणजे जेव्हा परमेश्वराची पूजा आपण करतो तेव्हा स्नान, संध्या, वेद, मंत्र, फुलं, हे सगळं लागतं. पण यांची पूजाच वेगळी, त्यांचं देवच म्हणजे त्या स्मशानामध्ये ती भूत, प्रेत, पिशाच, त्याची म्हणजे एखादा बळी द्यायचा, बालकाला मारायचं आणि त्याला आणि त्याची चेटक विद्येचा अभ्यास, शस्त्रविद्येचा अभ्यास, विद्या व्हावी जास, तो तमोगुण. आता ह्या तमोगुणामध्ये अभ्यास कुठला आला, शिकणं कुठे आलं? त्याला काही शिकायचंच नसतं ना. तो काही उगेची खावे उगेची असावे असतो. पण मग हा विद्येचा अभ्यास करायचा, हे सगळं कुठून आलं? तर तो तमोगुण जो आहे तो थोडासा रजोगुणामध्ये म्हणजे रजोगुणाची साथ घेतो. तेव्हा अगदीच नुसतं बसण्यापेक्षा, स्तब्ध बसण्यापेक्षा काहीतरी शिकतो. पण तो शिकतो काय तर चेटक विद्येचा अभ्यास. शिकणं हे सत्वगुण आहे, पण ते शिकायचं जे आहे ते सगळं तमोगुणीचं आहे ना. चेटूक करायचं, दुसऱ्याचं काहीतरी काळं बेरं होईल, नुकसाचं नुकसान होईल, अशी विद्या शिकायची. दुसऱ्यांना मारण्यासाठी, वध करण्यासाठी ते शस्त्र आहे, त्या शस्त्रविद्येचा अभ्यास करायचा. खरं म्हणजे बुद्धी म्हणजेच या सत्वाचंच कार्य आहे. बुद्धी म्हणजे ज्ञान आहे. त्या ज्ञानाच्या आधारित कर्म होत असतं. ज्ञान हे सत्वगुणाचंच कार्य आहे, पण त्या सत्वगुणामध्ये पूर्णपणे विष कालवलेलं आहे. त्यामुळे ते सात्विक पण सगळं तमोगुणी होतं. विद्या आहेत, पण त्या विद्यांचा वापर काळी जादू, दुसऱ्याला कसं त्रास होईल, चेटूक करायचं, कोणाचा तरी व्यवसाय काय बंद करून टाकायचा, खून पाडायचे, याच्यासाठी ती विद्या शिकायची. मल्लविद्या, कुस्ती करायची, हाणामाऱ्या करायची, कारण दुसरी भाषाच त्यांना येत नाही ना. जर बोलायचं समोर तर तो बस त्याला ठोशाचीच भाषा त्याला येत असते. जो सज्जन पापभीरू मनुष्य आहे, आपला सामान्य तो त्याचं जीवन जगतोय, पण हे गुंडगिरी आपली, तर काही केलं नाही तरी त्याच्यावर आपला रोष दाखवायचा, हे सगळं काय आहे तर तमोगुण आहे. श्रीराम केले गळाचे नवस, राडी बेडीचे सायास, काष्ठयंत्र छेदी जिव्हेस, तो तमोगुण श्रीराम. हे सगळं जे काही तमोगुणी त्याला म्हटलं की
नको ते काहीतरी करायचं. आणि ह्या सगळ्या विद्या उपलब्ध आहेत जगामध्ये, कारण तमोगुणी वृत्ती आहे. तमोगुणाच्या अजून ह्या सगळ्या त्यातले एक्सपर्ट सगळे आहेत. मग गळाचे नवस, राडीबेडीचे सायास वगैरे जे म्हटलं, म्हणजे ज्या सगळ्या कुविद्या या आहेत, काहीतरी असे काही देवाचे नवस करायचे म्हणजे दुसऱ्याचं वाईट होण्यासाठी जे केले जातात, काष्ठयंत्र जिव्हेस छेदी, आपल्या शरीराला पण क्लेश द्यायचे, तरी गळ टोचून घ्यायची, ते गोंदायचं वगैरे, इतका त्रास होतो. आणि जिभेला छेदायचं, काहीतरी तार घालायची जिभेमध्ये. हे सगळं काय आहे? तमोगुण आहे. अघोरी कृत्य. खरं म्हणजे भगवान म्हणले ना, माम प्रदुष्यंतो अभ्यसूयकाः. हे जेव्हा क्लेश देतात आत्मपरदेहेषु, आपल्याला किंवा दुसऱ्याच्या देहाला जेव्हा क्लेश देतात, तर ते भगवंताला क्लेश होत असतात. भगवंताचा हा द्वेष आहे, भगवंताचा मत्सर आहे, पण ते जाणतच नाही. तो बस निष्कृती कोलस आहे, सगळं आपलं करत असतो. श्रीराम मस्तकी भदे जाळावे, पोते अंग हुरपळावे, स्वये शस्त्र टोचून घावे, तो तमोगुण श्रीराम. असे अघोरी कृत्य जी आहेत काहीतरी, आणि आम्हाला वाटतं की ते फार चांगलं आहे. एकदा आम्ही युवा केंद्रामध्ये असताना आमचं शिबिर चालू होतं, आणि त्याच्यामध्ये आता सगळेजण फार उत्साहाने काहीतरी करायचं. मग रात्रीच्या वेळेला करमणुकीचे कार्यक्रम किंवा काय आपलं कौशल्य प्रदर्शनाचे कार्यक्रम असायचे. तर एक युवक होता, फार हुशार होता खरा, आणि मग त्यांनी काय काय प्रयोग करून दाखवले. आणि ते नुसते रात्री नाही तर दिवसासुद्धा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये तो करून दाखवत होता, आणि सगळ्यांना त्याचं अप्रूप वाटायला लागलं. बापरे, हा किती छान करतो, एवढा आहे. तर त्याला त्याची विद्या सगळ्यांना फार मोठी वाटायला लागली. इकडे स्वामीजी आम्हाला हे गीता सांगत होते, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, स्वामीजींकडे लक्ष नाही कोणाचं, पण याच्याकडे मात्र सगळ्यांचं आकर्षण झालं. तो आकर्षण ठरला, कारण तो कुठं ट्यूबलाईटच्या काचा खा, कुठं काय ते आग तोंडात टाकायची आणि दाखवायची, असं काहीतरी करत होता. आणि मग प्रयोग त्याने करून पण दाखवले, सगळे टाळ्या वाजवल्या. आणि मग स्वामीजींनी त्याला बोलवलं, पाठ थोपटली, वा वा वा, फार छान, फार छान, फार छान केलंस म्हणले. आता तुला मी एक उपदेश देऊ का म्हणले, तुला काही सांगू का तू म्हणले. हो स्वामीजी, तुम्ही सांगाल ते मी करशील का तू नक्की. मग त्यांनी सांगितलं, आजपासून हे सोडून दे, हे अजिबात करू नकोस. कुठं शाई पिऊन दाखवायची, कुठं काचा खाऊन दाखवायच्या, आणि काय काय करून दाखवायचं. त्यांनी सांगितलं हे करू नकोस. आणि तेव्हा आमच्या बुद्धीला, हे काय असे करतायत, मागे का खेचतायत, त्यांना येत नाही म्हणून यांना येत नाही. पण हे सगळं काय आहे, यांनी काय होणार आहे, आमचा कुठला विकास आहे ह्याच्यामध्ये. हे सगळं काय आहे, तमोगुण आहे, अंधकार आहे. इथे कर्तव्य तिथं नाही आहे, त्याच्यात काही फायदाच नाही ना. मनुष्य आहे तर मनुष्याचं अन्न काय आहे, सात्विक खायचं का काचा दगड खायचे. कुत्री मांजरी सुद्धा खात नाहीत ते. मग हे खाणं म्हणजे काय फार मोठा पराक्रम झाला का, मूर्खाचा कळस झाला ना हा. मग हे सगळं काय आहे, तमोगुण. मस्तकी भदे जाळावे, कुठंतरी काहीतरी डोक्यावर खापर ठेवायचं, जळकं खापर, पेट्ट खापर ठेवायचं. आणखीन काय, पोते अंग हुरपळावे, म्हणजे पोतेरं असतं ना, ते पोतेरं जाळायचं आणि स्वतःहूनच आपलं अंग त्यांनी भाजून घ्यायचं, ते लपेटवायचं आपल्या अंगाभोवती. किंवा स्वये शस्त्र टोचून घ्यावे, त्याचं सुया टोचायच्या, किंवा कात्रीचे सूर्याचे घाव हातावर आपल्या शरीरावर घालून घ्यायचे, चाकाचे फटकारे मारून घ्यायचे. स्वये शस्त्र टोचून घ्यावे.
हे सगळं काय आहे? खरं ह्या प्रत्येक वेळी ना भगवंताचं माम प्रदिश्वंतो अभ्यसूयकाः माम चैव कर्षयंत. मला त्रास देतात, ते मला द्वेष देतात. मग हे सगळं काय आहे? कुठला ईश्वर काय? तमोगुण आहे प्रत्येक. खरं इतकं सत्वगुणाचा की जमिनीवर पाय ठेवताना त्या पृथ्वी मातेला भार होतोय माझा, मी तिला दाबतो आहे, इतकी जाणीव जिथं होऊ शकते तिथे हे असं इतकं कठोर आणि असे पाषाण हृदयी काळजाचे, स्वतःचाही नाही दुसऱ्याचाही नाही ना, असा हा अविवेक असा आहे. आणखीनही काय काय करतात बघा. श्रीराम देवास शिर वाहावे, का ते अंग समर्पावे, पडणीवरून घालून घ्यावे तो तमोगुण श्रीराम. आता शास्त्र मानत नाही तेरवी, पण असा काही जेव्हा हे होतं ना की दुसऱ्याचं कसं तळपट होईल, दुसऱ्याचं कसं वाईट होईल, मग त्याच्यासाठी मी काही करायला तयार असतो. मग ते विद्या पण शिकून घेतात. मग देवास शिर वाहावे, मग तो देवसुद्धा देव, मग तू करशील की नाही? मग मी तयार आहे, माझं शिर तुला अर्पण करतो. रावण नाही का, रावणाने आपली शिरं शिवभगवानांना अर्पण केली. देवा असं शिर व्हावे, का ते अंग समर्पावे म्हटले. किंवा संपूर्ण शरीरच समर्पित करायचं. पण त्या समर्पणामागे मीपणा आहे, अज्ञान आहे, मोह आहे, इच्छा आहे, वासना आहे. हे सगळं समर्पण कशाकरता केलं? तू मला दिलं पाहिजेस. म्हणजे साधा व्यवहार नाही आहे की मी देईन पण तू मला दे, असं पण नाही आहे. जबरदस्ती आहे त्याच्यामागे, दुष्टता आहे, द्वेष मत्सर भरलेला आहे. ते काय? ते तमोगुण आहे. शरीर द्यायला तयार करणं पण. किंवा पडणीवरून घालून घ्यावे म्हणले. कडेलोट सरळ उडी टाकायची कुठूनही, बिल्डिंगवरून उडी मार किंवा काय डोंगरावरून किल्ल्यावरून उडी मारायची. हे काय आहे? अरे जीवन जे दिलंय मला, त्याचा अधिकार कुणी दिला? ते संपवण्याचा. मला अधिकार नाही आहे हे जीवन संपवण्याचा. किंवा असं काही अघोरी करणं, कायद्याने गुन्हा आहे, कायदा कोणी हातात घेतला, हे सगळं तमोगुण आहे. एकदा एक माणूस होता, छान त्याचा संसार चालू होता. बायको होती, आपली व्यवस्थित दोघांची जोडी छान होती, साधीसुधी आपली ती होती. पण एकदा काय झालं, एक मुलगी त्याच्या जीवनात आली, कुठेतरी कामामध्ये वगैरे असेल कुठे, आणि मग हळूहळू तो तिच्यामध्ये अडकत गेला. आणि मग एवढं मनाने काय असं घेतलं की त्याला असं वाटायला लागलं की आता मला हिच्याबरोबरच विवाह करायचा आहे, हिच्याबरोबर संसार थाटायचा आहे. पण मग झालं, आता कसं करणार? मग पत्नी अडथळा बनली मोठी. मग इतकं ते मनामध्ये असे तयार व्हायला लागले की सगळे प्लॅन, विचार की आता ही आपल्या जीवनातून गेली पाहिजे. मग तिला काय करायचं? संपवायचं. गोड बोलून तिला म्हणे, चल आपण छान हिल स्टेशनवर फिरायला जाऊया. ती बिचारी हो जाऊया म्हटली. आणि मग त्यांनी ते रेल्वेचं रिझर्वेशन वगैरे केलं आणि गाडीमध्ये बसले. आणि गाडी घाटामध्ये जेव्हा चढायला लागली किंवा उतरायला लागली, पण जास्त नाही, फास्ट जाईल तिकडे, अरे लोणावळ्याच्या दरीच्या तिथं ती गाडी होती. तेव्हा मुद्दाम दारामध्ये गेला आणि तिला बोलवून घेतलं आणि म्हणे, ग किती छान देखावा आहे, दारात छान वारं सुटलं, ये बघायला. ती बिचारी आली आणि मग त्यांनी बरोबर तिला ढकलून, तिला ना पडणीवरून घालून द्यावे, तिला दरीमध्ये ढकलून दिलं तिला.
आता वाटलं वा आता ती मेली, आता मी छान या मुलीबरोबर विवाह करेन आणि मी छान राहीन. पण काय कर्म जसं करू तसंच करावे तसे भरावे, जसं कर्म तसं फळ आहे. हे असं कर्म जर केलं तर काय आम्हाला काय फार सुख मिळणार आहे का? बस कायद्याने शोधून काढलं सगळं. कारण त्याच्या मागेच एक इंजिन आलं, नेमकं तिथे थांबलं आणि त्याला ती जी कोणीतरी इथे ओरडतंय, अडकलंय दिसलं, वाटलं, कळलं. त्या इंजिनचा ड्रायव्हर उतरला, त्याने बघितलं की बाई इथे झाडामध्ये अडकली आहे, काढलं आणि मग सगळं उलगडा झाला आणि त्याला बिनभाड्याच्या खोलीमध्ये बसावं लागलं. हे सगळं मग हेच काय, इंद्रियांच्या अधीन, मनाच्या अधीन, वासनेच्या अधीन, आणि त्यासुद्धा त्या वासना ज्या दुष्ट वासना, स्वार्थी वासना, अज्ञानाने बरबटलेल्या या वासना, ते सगळं जे आहे ते काय, ते तमोगुण. त्या तमोगुणाचं वर्चस्व इथे आहे. जय जय रघुवीर समर्थ.